नमस्कार मंडळी. उद्या भोगी आहे, तर त्याची सर्व तयारी आणि संक्रांतीची पण सर्व तयारी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, भोगीसाठी ज्या भाज्या वगैरे लागतात, त्याचबरोबर संक्रांतीला विड्याचं जे सामान लागतं ना, ते सगळं मी मार्केटमधून घेऊन आले आहे. सगळ्या मैत्रिणींनी आम्ही भाज्या घेतल्या, गार्डनमध्ये बसून साफ केल्या आणि मग घेऊन आलो. उद्याचं काम सोपं होतं यामुळे. त्याचबरोबर बाजरीचं पीठ घेऊन आले, अ, बाजरीची भाकरी बनवण्यासाठी, तिळगुळ घेऊन आले लाडू बनवण्यासाठी. आणि हे बघा, हे खण पण आणले होते आणि पाटल्या, बांगड्या, चुडे हे सगळं घेऊन आले. आता संक्रांतीची आणि इलेक्शनची दोन्ही सुट्ट्या आहेत मुलांना, त्यामुळे आता घरात तर पसारा काही विचारूच नका. आमच्याकडे संक्रांतीला विडे घेतले जातात. त्यासाठी खारीक, खोबरं, लवंग, वेलची, सुपारी अशा बऱ्याच वस्तू लागतात. त्या आपण घेऊन आले. आता हा आहे भोगीचा दिवस. सगळ्या भाज्या बघा इथे कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तीळ, खोबरं आणि लसूण याचं वाटण पण केलेलं आहे आणि भोगीची भाजी माझी रेडी झालेली आहे. याला आमच्याकडे खेंगट असं म्हणतात. तर मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी म्हणण्यापेक्षा खेंगट भाकरी असंच आम्ही म्हणतो. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट करून. तर जेवण केलं आणि त्यानंतर लगेचच मी लाडू करायला घेतले तिळाचे, कारण परत वेळ भेटणार नाही. तर चिक्कीचा गुळ आणला होता. थोडेसे तीळ मी बारीक करून घेतले, थोडे शेंगदाणे पण घातले होते. पाव किलो तीळ घेतले होते मी, त्यानंतर थोडेसे शेंगदाणे वगैरे असं टाकून हे एवढे लाडू झालेले आहेत. तर आता अजून बनवायचे आहेत, पण ते नंतर बनवेन. संक्रांतीसाठीचे तर रेडी झालेत. आता पुन्हा गेले बाजारातून, काही वस्तू आणायच्या राहिल्या होत्या. बांगड्या वगैरे बघा भरायला किती गर्दी होती. जोडवे मी घेऊन आले आहे, कारण ना असं म्हणतात संक्रांतीला नवीन जोडवे करायला हवेत. आता मेहंदी काढली हातावर आणि इतका कंटाळा आलेला ना, मला तर इतकी मेहंदी जमत नाही. आधी तर म्हणत होता काय हे भुलभुलैया काढलेस का. तर असा होता माझा आजचा आणि कालचा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.